अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या या राज्यव्यापी अभियानाअंतर्गत भव्य निवेदन आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधून आलेले 500हून अधिक दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला 55 प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। दिव्यांग पेन्शन किमान 6000 रुपये करण्यात यावी, वर्क फ्रॉम होम रोजगार उपलब्ध करून द्यावा, शासकीय नोकऱ्यातील आरक्षणाची रिक्त पदे भरावीत, प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक पुनर्वसन केंद्र सुरू करावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी पूर्णपणे दिव्यांग सुलभ करण्याची मागणी करण्यात आली आहे। अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल वालके यांनी शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय द्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल असा इशाराही दिला आहे। या आंदोलनासाठी अनेक पदाधिकारी, स्वयंसेवक आणि दिव्यांग बांधवांनी परिश्रम घेतले असून कार्यक्रम शांततापूर्व वातावरणात पार पडलाय। 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या 600 निवेदन अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवत आहोत। या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना होणाऱ्या 55 मागण्या घेऊन आम्ही 36 जिल्ह्यामध्ये प्रवास करत आहोत। याच्या अगोदरचा प्रवास कोल्हापूर, धुळे, बीड, भंडारा इथला प्रवासित झालेला आहे। इथे खूप कमी लोक आहे, कारण पावसामुळे लोक येऊ शकले नाही। एवढे प्रॉब्लेम दिव्यांगांना आहे। गावखेड्यातून लोक इथे येऊन राहिले। आज 250-300 लोक दिव्यांग इथे आलेले आहेत। याच्या मागचं कारण आहे की या ज्या आमच्या 55 मागण्या आहेत, या 55 मागण्या पूर्ण होऊनच नाही राहिल्या। अहो, दिव्यांगांना दर महिन्याला जी पेन्शन आहे ती पेन्शन एका निश्चित तारखेला मिळायला पाहिजे। जर प्रत्येक गव्हर्नमेंट एम्प्लॉईला, प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला, गव्हर्नमेंट एम्प्लॉईला पगार जर टाईमवर मिळते, तर मग दिव्यांगांना पगार टाईमवर का नाही मिळाला पाहिजे? हा एक मोठा प्रश्न आहे। त्यातल्या त्यात 2500 रुपयामध्ये काय होते हो? आता कमीत कमी 6000 रुपये ती पेन्शन व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्यातल्या त्यात नॉर्मल माणसाला इन्शुरन्स आहे, नॉर्मल माणसाला इन्शुरन्स आहे। दिव्यांगांच्या हात नाही आहे म्हणून त्याला इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स देत नाही, हा कोणता न्याय आहे? त्यालाही इन्शुरन्स मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे की 15 लाख रुपयाचा इन्शुरन्स प्रत्येक दिव्यांगांना मोफत दरवर्षी मिळायला पाहिजे। एक तर दिव्यांगांमध्ये शिक्षणांची संख्या कमी आहे, तर जे ग्रॅज्युएट दिव्यांग आहेत त्या ग्रॅज्युएट दिव्यांगांना कमीत कमी 15,000 रुपयाचे मानधन द्यायला पाहिजे, नाही तर मग नोकरी द्यायला पाहिजे। जर त्या दिव्यांगाला नोकरी दिली तर जे आता अशिक्षित दिव्यांग आहे, जे 8वीमध्ये आहे, 9वीमध्ये, ज्यांना शिक्षणाकरता काही मोटिवेशन नाही, ते शिक्षण करतील। त्यातल्या त्यात दिव्यांगांना घरकुल हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे। घरच नाही आहे। घराच्या नावाखाली जे सक्षम लोक आहेत, त्यांच्या सक्षम जे लोक आहे त्यांना घर दिले जाते। डुप्लिकेट हँडिकॅप बनवून, आज डुप्लिकेट हँडिकॅप खूप जास्त नाही, 15,000 रुपयामध्ये डुप्लिकेट हँडिकॅप बनवून राहिले। जसा आला तसा त्याला कापा। कोणाकडून 1 लाख घेऊन राहिले, कोणाकडून 15,000। डुप्लिकेट माणूस माझ्या घरकुल योजनेचा लाभ तो घेऊन राहिला, आणि हे माझे एवढे हजारो शेकडो बांधव इथे आले, त्यांना घरकुलचा लाभ नाही मिळून राहिला। आज हा माणूस तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे, प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे। हे लोक घरी बसून अँड्रॉइड फोन चालवू शकतात। मग यांना वर्क फ्रॉम होम द्यायला काय हरकत आहे? प्रशासन वर्क फ्रॉम होम देऊ शकते, माननीय जिल्हाधिकारी साहेब वर्क फ्रॉम होम देऊ शकते। आमची 1000 दिव्यांगांना वर्क फ्रॉम होम द्यावा अशी मागणी आहे। अशा अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही हे निवेदन द्यायला आलेलो आहोत। अशा एकूण आमच्या ह्या 55 मागण्या आहे। त्यातली एक मागणी ही आहे, अहो तुम्हाला बोलायला मला कसं होत आहे, शहराचे जे कमिशनर साहेब असतात, एवढी मोठी पदवी आहे, माझ्या एखादा दिव्यांग बांधव त्यांच्याकडे एखादी कंप्लेंट घेऊन गेला, ती कंप्लेंट घेत नाही। त्यांना 2016चा ॲक्ट माहीत नाही आहे, कमिशनर लेवलच्या माणसाला माहीत नाही आहे, तर तो जो हवालदार आहे, पोलीस आहे, तो आमच्याकडून कसा करेल? तर तो GR विचारतो, आम्ही काय GR घेऊन घुमत राहू का? तर या प्रॉब्लेम आहे। आता इथे कितीतरी लोक पोलिसांची कंप्लेंट घेऊन आलेले आहेत, त्यांच्या कंप्लेंटीच नाही होऊन आल्या, त्यांच्या कंप्लेंटवरती अनुभव नाही। आता हा इथे व्यक्ती आहे, कुठे गेला तो? आता हा माणूस, आता पहा याला, हा जो आहे बसलेला आहे, याला दोन्ही हात चांगले आहे, याचे दोन्ही हात चांगले आहे, परंतु याला ई रिक्षा मिळायला पाहिजे। हा कधी कारण 55 वर्षाच्या, आता जर 45 वर्ष असेल, उद्या 60 वर्षाच्या होऊन जाईल, तर उद्या मिळणार नाही रिक्षा। अशा असंख्य मागण्या आम्ही इथे घेऊन आहोत। एवढंच नाही तर ठीक आहे, आता तुमच्या 55 मागण्या जर मान्य नाही झाल्या, पुढचं पाऊल काय राहणार? सरळ गोष्ट आहे, हे निवेदनाचं स्वरूप आहे। 55 मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आंदोलन करू, तीव्र आंदोलन करू। येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही आंदोलन करू। आम्हाला दिव्यांगांना न्याय मिळालाच पाहिजे, दिव्यांगांना न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची मागणी आहे। दुसरा एक आहे की फक्त तुमचं जे आंदोलन आहे दिव्यांगांच्या संदर्भात ॲडल्टमध्ये आहे का? लहान मुलांसाठी तुम्ही काहीच प्रश्न उपस्थित नाही करत आहात? लहान मुलांचा प्रश्नच नाही आहे इथे जे आहे। इथे आता एक मान सांगतो मी तुम्हाला दादा, एक फॉर्म सांगतो मी। याच्यामध्ये एक मागणी आहे आमची। ती मागणी अशी आहे की जे वयाची 5 वर्षाची मुलं आहे, जे दिव्यांग आहे,
आणि ते नेहमी करता दिव्यांग झालेले आहे. तर आमची प्रशासनाला अशी मागणी आहे की त्यांच्या खात्यामध्ये कमीत कमी 25 लाख रुपये डिपॉझिट करावे, जेणेकरून तो मोठा होईल तर भीक नाही मागणार, तो त्याला रोजगारची समस्या नाही राहणार, त्याला काही प्रॉब्लेम नाही, त्याला ॲटलिस्ट इंटरेस्टवर तो आपलं आयुष्य जगू शकतो. अशी ही मागणी आम्ही याच्यामध्ये केलेली आहे. मध्यंतरी तुकाराम मुंडे साहेब हे तुमच्या दिव्यांग महामंडळावर होते. त्यांनी टप्प्याटप्प्यानं दिव्यांग शाळा बंद करून सर्वसामान्य शाळेत रूपांतरित त्या दिव्यांगांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भात काय सांगाल? त्यांनी जो निर्णय घेतले ते अगदी योग्य निर्णय घेतले, परंतु काही काही निर्णय जे आहे ते आता उदाहरणार्थ जे टेम्पररी दिव्यांग होते त्यांची टेम्पररीवाल्यांची पेन्शनच बंद करून दिली. तर काही सगळे नियम चांगले घेतले, आम्हाला त्यांचा रिस्पेक्ट आहे. त्यांच्यासारखे अधिकारी पुन्हा मंत्रालयामध्ये यायला पाहिजे, त्यामुळे दिव्यांगांचं कल्याण होईल. पण कोणालाही आणा, आमचं कल्याण करा म्हणजे करा. आता हे एवढे फॉर्म आहे भाऊ, हे माझ्या 55 मागण्या नाही आहे. या 55 मागण्याच्या व्यतिरिक्त हे एवढे फॉर्म आहे, हे लोक घेऊन आले. कोणाचा निराधार नाही येऊन राहिला, कोणाला पेन्शन नाही येत आहे, कोणाला गाडी पाहिजे, कोणाला काही पाहिजे, कोणाला कॅन्सर आहे, त्याला मुख्यमंत्री सहायता मिळून नाही राहिली. हे कोण करेल सगळं? आम्ही हे जिल्हाधिकाऱ्याकडे आलेलो सकाळपासून आलेलो, पण आता साहेब म्हणतात की VC मध्ये आहे 5 वाजता. मग आता याच्यावेळेस हे निवेदन आंदोलनाने बिघडलं तर कोण जबाबदार राहणार आहे? आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.